आता सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही सॅमसंग, LG, MI आणि बुश कंपन्यांचे खास ऑफरसह आजच खरेदी करा। श्री वेंकटेश एजेंसीज, छत्रपति शिवाजी महाराज। क्या आप गर्मियों से परेशान हैं? बजाज, ओरिएंट, वी-गार्ड और उषा के बेहतरीन पंखे आज ही आएं श्री वेंकटेश एजेंसीज। पता छत्रपति शिवाजी महाराज चौक, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। शिवसेनेकडून विधान परिषदेकरिता दुष्यंत चतुर्वेदी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। आज दिनांक 1 जून रोजी यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शिवसेनेकडून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी आणि उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त करताना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळेल असा दावा केला आहे। आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल असा विश्वास माध्यमांशी बोलताना पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे। पक्षाचे उमेदवार यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि आताच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून आम्ही सर्वजण आलो आहे। मला विश्वास आहे की महायुतीचे जे काही मतं आहे इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर मोठ्या फरकाने हा महायुतीचा उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी हा विजयी होईल आणि खरं तर गेल्या अनेक टर्मपासून या ठिकाणी शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून येत होता आणि परत पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि तो सुद्धा निवडून येईल याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे। एकनाथ शिंदे साहब, श्रीकांत शिंदे साहब और संजय राठौड़ साहब के आशीर्वाद से मुझे यवतमाल से एक बार फिर से मौका मिला है। मैं पूरी कोशिश करूंगा कि यहाँ के नागरिकों की सेवा करने के लिए और इस मौके का पूरा सोना करने के लिए। धन्यवाद भैया। मेरी जितनी भी विकास निधि थी वो सही समय पे 100% एग्जॉस्ट हुई है और बाकी मित्र पक्ष का क्या कहना है ये वो लोग ज़्यादा बेहतर तरीके से जवाब दे पाएंगे। विजयाचं काय गणित आप 19 तारीख को आपको इसका जवाब मिलेगा सर। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।